अगं कसली छान आहे ती. केवढ्याला आणावं सांग? 50 रुपयाला 4. कसले भारी आहे ते. 50ला 4 आणले काय? हा छान आहे. विचार रागिने कितीला आणलेत का? 50 रुपयाला आणलेत ना आपण. कारण व्हिडिओ एकत्र सगळे घेतले ना तर खूप 22, 23, 25 मिनिटाचे व्हिडिओ होत आहेत. त्याच्यामुळे मी त्याचे वेगवेगळे भाग केलेत आणि तोच व्हिडिओ आता मी एक शेअर करते तुमच्यासोबत. तर इथं संध्याकाळी आम्ही दिवसभराचा धोबी काही बाजार केला होता, तर तो सकाळी इथं संध्याकाळी आम्ही काढला होता. आमच्या आईचं म्हणणं होतं की घरी बांगडे असताना तुम्ही बांगड्याचं सट का म्हणून आणला, म्हणून इथं आमच्या आईला खूप राग आला होता आमचा. म्हणून आम्ही कमी किमतीमध्ये आमच्या आईला सांगत होतो की आम्ही हे एवढ्याला आणले ते तेवढ्याला आणले असं चालू होतं आमचं. आणि इथं ह्या मायलिकेचा धिंगाणा चालू होता. ह्या मायलिकेला तर ना कोणाचं काय असं ते आपल्या धिंगाण्यामध्येच व्यस्त असतात ते दोघीजणी. पिऊ तिच्या खांद्यावर बसली आहे आणि ती धिंगाणा घालते. ती पिऊ आमची सगळ्यापेक्षा लई वेगळीच आहे, कारण ती माईशिवाय म्हणजे तिच्या मम्मीशिवाय दुसरे कोणाकडे जात नाही. ती जरी गेली तरी तू काय मम्मी आहे का, हा तिचा पहिला प्रश्न असतो आहे. मग त्याच्यापुढे आम्ही काही बोलूच शकत नाही, पण आम्ही सगळे गप्प बसतो आहे. आणि ती पिऊच्या हाताला जो ड्रेस आहे ना तर तो परसूसाठी ड्रेस आणला होता. परसू म्हणजे आमच्या घरी तुळजापूरच्या देवीची मूर्ती आहे, तर तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले. तर तिच्याच बाळाला तो ड्रेस आणलेला होता, कारण धोंड्याचा महिना असल्यामुळे ना त्यामध्ये बहिणीनं ओटी भरली होती. त्याच्यामुळे मग तो ड्रेस त्या बाळाला आणायचा राहिला होता, तर तोच ड्रेस आणला आहे आता इथं बाळाला. मग तीच पिऊला ड्रेस आवडला होता. पिऊ म्हणायची नाही मला तोच ड्रेस पाहिजे, मला तोच ड्रेस पाहिजे चालू होतं पिऊचं. शेवटी तिनं तो ड्रेस काढायलाच लावला. आपली देवी आहे ना, त्या देवीच्या बाळाला ड्रेस आणलेला आहे. बघ येते का तुला? बघ येते का? बरं घालून दाखव मला ड्रेस. बरं चहा पिऊ आपण. ड्रेस मला घालून दाखव आधी. ड्रेस घालून दाखव पूर्ण. ए परू, ए पिऊ, ए पिऊ, ए पिऊ बाळा, पिऊ बाळा, पिऊ बाळा. ए पिऊ बाळा, ए पिऊ. काढायचं म्हणते. कामाला कसं करू जायला, कामाला कसं करू जायला. ए कसला छान दिसायला ड्रेस. ओढणी, अरे बापरे ओढणी. ओढणी द्या बाई पिऊच्या आधी. बघू कसं दिसायला. हात कर ना. कसं वाटायला सांग. फिटिंग केला पाहिजे. कसं आहे ड्रेस? हा कुणाच्या लग्नाला? आता मामाचं लग्न लावायचंय का डबल एकदा? परीचा ड्रेस. परीचा कसा वाटायला का की नाही? मला तर पिऊचा छान दिसायला ड्रेस. पिऊचा लय भारी दिसायला ड्रेस. ए पिऊ, ए पिऊ बाळा, असं कर असं. छान आहे मला, छान छान. हे परीचा ड्रेस. परीचा ना की नाही कसा वाटायला ग? हा ना परीचा एवढा विशेष वाट नक्की ग. आहे ना. ओढणी कुठे आहे परू? तिचा भाग दिसायला परीचा की नसलाच गेलं पाहिजे परीला. वटणी ए जरा बघा इकडे. तवा तवा पिऊची घेऊ द्या आधी. दाखवली ती वडणी राहिली काय की मग बघ आता. अरे देवा, बघ बरं परत जावं लागेल का काय? जा साडी आणायची आहे की. पिऊ बघ इकडे स्माईल. हस हस एकदा पिऊ हस हस. हा ए पिऊ हस की. फोटो काढायला हा वरी कर वरी कर. तर संध्याकाळी सगळी शॉपिंग वगैरे काढून झाली. पिऊला आणि परीला ड्रेस घालून पण झाला, पण परीचा ड्रेस काही एवढा कोणाला आवडला नाही, त्याच्यामुळे तो ड्रेस रिटर्न करायचा होता. आणि त्यात तिच्या ड्रेसाची ओढणी पण आली नव्हती.
त्याच्यामुळे ती खूप नाराज झाली होती आणि ते कलर जो आहे तो तिला सूट होत नव्हता. पिऊला कसले पण कपडे घातले ना तर पिऊ छान दिसते, पण परीला काय एवढं विशेष वाटत नव्हतं. त्याच्यामुळे तिचा ड्रेस रिटर्न करायला जायचं होतं. पण त्याच्या अगोदर इथं दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. सकाळी सकाळी हे सगळे चिल्ले पिल्ले लेकरं आहेत ना, सगळे वॉटर पार्कमध्ये जायचं म्हणून मामाच्या मागे लागले होते. त्याच्यामुळे मामाला सगळे चिल्ले पिल्ले घेऊन आला होता इथं. दुसरं नाही वॉटर पार्क एवढीच आहेत का? एवढीच आहेत आपल्या खाण्यावर एक हा त्याचं काय पुन्हा माहिती कसं कसं फोन लावून विचार जाऊ ना तिथं बी बाबा. तुम्ही ऐकलं ना, पिऊचा किती कालवा असतोय. मामा चला चालू होतं तिचं, की कधी आम्ही पाण्यात जातोय आणि कधी खेळतोय असं होत होतं पिऊला. पण त्याच्या अगोदर सगळ्यांची तिकीटं काढावी लागतात म्हणून इथं तिकीटं काढायला चालू होते. लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत सगळ्याला तिकीटं होते. पण हे फक्त लहान बाळांसाठी होतं, म्हणजे लहान मुलांसाठी आणि मोठ्या जेंट्स लोकांसाठी होतं. लेडीज वगैरे अलाउड नव्हते इथं. तरीसुद्धा लहान लहान लेकरं होते, त्याच्यामुळे रागिनी आणि ही 2-3 पोरी आल्या होत्या. पण त्यांना पण तिथं खेळू दिलं, काय नाही बोलले. त्याच्यामुळे ते सगळे खेळले. मला पण चल म्हणत होते, पण मी म्हणलं मोठ्याचं आपल्यासारख्याचं नाहीच तिथं, तर मग जाऊन काय उपयोग आहे. त्याच्यामुळे मी काय गेली नाही, फक्त रागिनीच तिच्या पिऊमुळे गेली होती. तिला फक्त बसण्यासाठी नेलं होतं, पण तिला पण पोरींनी मध्ये वडलं नंतर. त्याच्यामुळे तिनं पण एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं चालू होतं, पण शेवटी आम्ही काही नाही गेलो. मग मला तर लगेच इकडेच यावं लागलं. माझी एवढी एक इच्छा राहिली अजून वॉटर पार्कला जायची. मी काय अजून कधी गेली नाही. पण बघू आता, योग आल्याशिवाय कोणत्याच गोष्टीला आपण नाही जाऊ शकत. आता बघा ना, योग आला होता, पण आम्ही हायगाई केली आता जाण्याची, पण नाही गेलो आम्ही. म्हणजे पहिल्यांदा मुलांना सगळ्यांना नेऊन आणलं आणि नंतर दुसरीकडे आम्हाला जायचं होतं 2-3ला, पण आम्ही नाही गेलो. कंटाळा करून झोपून गेलो तसंच. त्याच्यामुळे राहून गेलं. तर बघू आता नेक्स्ट टाईम केव्हा जाईल, आता तेव्हा बघू आता. Get 3 months of Spotify premium size at just ₹99. Tap the banner to know more. ह्यांचा सगळ्यांचा धिंगाणा चालू आहे इथं पाण्यामध्ये. आणि तुम्ही म्हणत असाल की आता मी तर गेली नाही, मग व्हिडिओ कसा केला. तर शिवानीने माझा मोबाईल नेला होता व्हिडिओ करण्यासाठी खास, त्याच्यामुळे व्हिडिओ केला आहे. नाहीतर मग त्या दिवशीचा व्हिडिओ मिस झाला असता, कारण मी आले नव्हते. मला झोप खूप लागत होती. मला पहिलं जेवढी झोप आहे ना, ते काय सांगायलाच नको. आणि इथं सगळ्यांना वाटत होतं पिऊ खेळायची नाही वाटलं होतं. पण मध्ये जेव्हा गेले तर तेव्हा पिऊ पाण्याच्या बाहेरच येत नव्हती. त्याच्यामुळे मग ती पण खेळली. आणि इथं गोल्याला आणि गजूला, या दोघाला पोहायला, गजूला आणि गोल्याला पोहण्यासाठी इथं क्लास लावायचा होता. पण रोज नेणं आणणं पॉसिबल नाही. रोज न्यायचं आणायचं ते काय एवढं नक्की नाही. त्याच्यामुळे मग नाही लावलं. पण आज आली होती, त्याच्यामुळे त्यांना पण ते भोपळे का प्लास्टिकचं काहीतरी आहे, त्याच्या आधाराने ना म्हणजे मुलं जे आहेत तर ते खाली बुडत नाहीत, पोहायचा प्रयत्न करतात म्हणून प्रत्येकाच्या कमरेला बांधलं होतं. पण पहिल्यांदाच नाही जमत कोणाला बी झालं तरी. त्याच्यामुळे तो आमचा भाऊ धरत होता त्या गोल्याला गजूला, तरी पण ते काय पोहत नव्हते. जेव्हा क्लास लावतील तर तेव्हा पोहतील ते चांगलं. तर आता इथं मला वाटते मोठा स्विमिंग पूल एक आहे आणि छोटा स्विमिंग पूल एक आहे. मोठा म्हणजे जास्त खोल आहे इकडली बाजू, आणि इकडली बाजू आहे ती जास्त खोल नाही आहे. त्याच्यामुळे हे भाग केलेत वेगवेगळे. आता इकडल्या साईडला आलेत हे सगळेजण. मी गेले असते ना, तर मला आता वाटायला मला मी गेली असते तर बरं झालं असतं असं वाटायला लागले मला आता. तर ह्या तिघी मैत्रिणी मिळून ना किती एन्जॉय करायला चालू होतं. ह्यांचं व्हिडिओ करायला चालू होते. ह्यांना पोहायला तर काही येत नाही, पण हाताला धरून तिघी पलटी पडल्या होत्या, म्हणजेच पाठीमागं. शिवानीच्या नाकातोंडात सगळं पाणी गेलं होतं. तरी पण त्यांनी प्रयत्न केला. पहिल्यांदा गेल्या होत्या तरी पण प्रयत्न केला, पण त्यांना येत नाही पोहायला. पण एन्जॉय आहे, अरे बापरे, एन्जॉय तर काही सांगायचा सोयच नाही. शिवानीला तर नुसता एन्जॉयच पाहिजे, कुठं जाईल तिथं. तिला तर त्याशिवाय दुसरा काही सुचतच नाही. दिवस पूर्ण सकाळी किती वाजता गेले होते, लवकर गेले होते सकाळी. आज मला वाटतं 8 वाजता गेले ती घरून. घरी यायला त्यांना 12-1 वाजला होता. तोपर्यंत ते तिथं पाण्यामध्ये खेळत होते. एकदा पाण्यात गेलं ना तर तिथून बाहेर निघायला नको वाटतं. सगळे पाण्यामध्ये एन्जॉय करून आले आणि आम्ही तिघीजणी बसलो घरी. म्हणजे मी, मधवी बहीण आणि वहिनी, आम्ही तिघी बसलो घरी. भावानं सांगितलं होतं तुम्ही तिघीजणी 4घीजणी मिळून जावा एक ठिकाणी दुसरीकडे, तिथं लेडीजचं आहे तिथं. पण आम्हाला काही घर सुटलं नाही, त्याच्यामुळे आम्ही बसलो घरामध्ये. हाय कर
आहे किती टायमिंग दिलता ग? आज आम्हाला वाटलं की बरं झालं, सगळे चिल्ले गेलेत, आज निवांत बसून चौघीजणी जेवण करू. पण तसं झालं नाही. जेवायला बसलो कीच हे सगळे टपकले. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की जेवण झाल्यावर आले असते तर बरं झालं असतं वाटलं. त्याच्यामुळे आमचं जास्त इथं हसी मजाक चालू होतं, हे कशाला आलेत सगळे चिल्ले म्हणून. पण असं जाऊ द्या, त्यांच्याशिवाय आपण घर भरून वाटत नाही. ते आल्याच्या नंतर मग अजून जास्त मजा आली आम्हाला जेवायला. आता व्हिडिओचा एंड इथेच करते मी. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय.